ओम शांती. 10 जून 1972ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सूक्ष्म अभिमान आणि अज्ञानपण. बापदादा म्हणतात, अभिमानही खूप सूक्ष्म असतो. अभिमान असला तर कोणी उन्नतीसाठी इशारा दिला तरी सहनशक्ती न येता संकल्प येतो की असे का म्हटले. यालाही अभिमानाचे सूक्ष्म रूप म्हणतात. जर कोणी इशारा दिला आणि तो जर वर्तमान आणि भविष्य दोन्हीसाठी उन्नतीचे साधन समजले आणि स्वतःमध्ये सामावून घेतले, म्हणजेच सहनशक्ती दाखवली, तर नक्कीच उन्नती होईल. सूक्ष्ममध्ये पण, वृत्ती वा दृष्टीमध्ये पण हलचल व्हायला नको. याला देही अभिमानीची स्टेज म्हणता येणार नाही. सगळ्यांसाठी वृत्ती वा दृष्टीमध्ये स्नेहाची भावना असायलाच पाहिजे. जर देही अभिमानी स्थिती नसेल तर अभिमान असतो. म्हणजेच म्हणतात अपमान सहन होत नाही. दुसरीकडे आहे अज्ञान. याच्यामुळेही धोका होतो. कोणी कोणी स्वतःला वाचवण्यासाठी अज्ञानपण दाखवते. कोणाकोणामध्ये खरोखरच अज्ञानपण असते. या दोन्ही गोष्टींच्याऐवजी स्वमान असा पाहिजे की अभिमान एकदमच संपून गेला पाहिजे आणि निर्माण ह्या दोन्ही गोष्टी धारण करायच्या आहे. मनसामध्ये स्वमान आणि वाचा आणि कर्मणामध्ये निर्माण. जसे जादूगर एका सेकंदात काय काय करून दाखवतात, तसेच स्पिरिच्युअलिटी म्हणजेच आध्यात्मिकवाले पण कर्तव्याच्या सिद्धी दाखवतात. त्यांच्यामध्ये हाताची सिद्धी असते. ही आहे कर्माची. प्रत्येक संकल्पामध्ये सिद्धी स्वरूप. सिद्धी म्हणजे प्राप्ती. फक्त पॉईंट ऐकणे आणि ऐकवणे हे सहज आहे. याचा प्रभाव अल्पकालासाठी पडतो, पण स्पिरिच्युअलिटीचा प्रभाव नेहमीसाठी पडतो. तर आपल्या कर्मामध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी रुहानियत आणायची आहे. अज्ञान बनण्याचा अर्थ आहे की जे काही ऐकले त्याचे स्वरूपपर्यंत आणता येत नाही. बापदादा म्हणतात, योग्य टीचर त्यांनाच म्हणता येईल जे की शिक्षा स्वरूप बनून शिक्षा देतील. त्यांचे स्वरूपच शिक्षेने संपन्न असेल. त्यांचे पाहणे चालणे हेच कोणालाही शिक्षा देणे असेल. जसे साकार रूपामध्ये पावलापावलावर प्रत्येक कर्म शिक्षकाच्या रूपात प्रॅक्टिकलमध्ये ब्रह्माबाबांचे पाहिले. याला आपण दुसऱ्या शब्दात चरित्र म्हणू. कोणाला वाचाद्वारा शिक्षा देणे ही सहज गोष्ट आहे, पण अनुभव पाहिजे. आपल्या श्रेष्ठ कर्माने, श्रेष्ठ संकल्पाच्या शक्तीने अनुभव करवून द्यायचा आहे. बापदादा म्हणतात, नेहमीसाठी सुख शांतिमय जीवन बनवायचे असेल तर जीवनात 4 गोष्टी पाहिजेत. त्या 4 गोष्टी आहेत हेल्थ, वेल्थ, हॅपी आणि होली. जर ह्या 4 गोष्टी नेहमीसाठी असल्या तर दुःख आणि अशांती
जीवनात येणारच नाही. असेच स्वस्थितीचं स्वरूप पण आहे. विस्मृतीमध्ये येतात तेव्हा काय होते? हेल्थ वेल्थची कमी आणि होली बनत नाही. आता हेल्थ वेल्थ म्हणजे आत्मा नेहमी निरोगी राहिली पाहिजे. मायाची कोणतीच व्याधी आत्मावर असर नाही केला पाहिजे. त्याला म्हणतात हेल्दी. वेल्दी म्हणजे बापाजवळून जे खजाने मिळाले आहेत, ज्ञानाचा खजाना, सर्व शक्तींचा खजाना, ते प्राप्त झालेले सर्व खजाने नेहमी कायम पाहिजे. होली म्हणजे पवित्र. संकल्प स्वप्नातही कोणतीच अपवित्रता नसावी. म्हणजे स्वस्थिती स्वतःची. ह्या चारही गोष्टी नेहमी असण्यासाठी निराकार आणि साकार बाप दोन्हीचा साथ समोर ठेवून प्रत्येक कर्म आणि प्रत्येक संकल्प करायचा आहे. बापदादा उदाहरण देतात. जसे साकारमध्ये जर कोणी निमित्त श्रेष्ठ आत्मा समोर असेल तर त्यांच्याकडून ती गोष्ट व्हेरीफाय करून मग करतील. तसेच निश्चयबुद्धी होऊन करतील. निर्भयता आणि निश्चय दोन्ही गुण समोर राहतील. म्हणजे जिथे निश्चय आणि निर्भयता आहे तिथे नेहमीच श्रेष्ठ संकल्पाची विजय आहे. म्हणून जो पण संकल्प करायचा आहे तो निराकार आणि साकार दोन्हीला सोबत आणि समोर ठेवून करायचा आहे. म्हणजे वेळ पण जाणार नाही. ओम शांती.